या वर्षीची सर्वात महागडी खेळाडू कोण ठरली? शिखा पांडेची रॉयल एंट्री कोणत्या टीमकडून होणार? ॲलिसा हिलीवर कुणीच बोली का लावली नाही बरं? हॅलो, मी मानसी आणि आज आपण बोलणार आहोत प्लेयर्सच्या स्वप्नांना आणि तुमच्या आमच्या एंटरटेनमेंटला दिशा देणाऱ्या विमेन्स प्रीमियर लीग 2026च्या ऑक्शन बद्दल. बाहेर असंख्य फॅन्सची गर्दी, फ्लॅग्स, पोस्टर्स, कॅमेरे आणि जगभरातील क्रिकेट लव्हर्सची नजर ज्यावर खिळली होती ते दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमच्या आत सुरू असलेलं WPL 2026चं ऑक्शन. विमेन्स क्रिकेटच्या इतिहासातला आणखी एक टर्निंग पॉईंट. प्रत्येक प्लेयर, प्रत्येक टीम एका नवीन सुरुवातीसाठी, नवीन टायटल्स जिंकण्यासाठी सज्ज होती. स्टेडियमच्या लाईट्स मंद झाल्या आणि काउंटडाऊन सुरू झाला होता. सगळ्यांच्या हार्टबीट्स एका रिदममध्ये वाढू लागल्या अँड द ऑक्शन बिगिन्स. ऑक्शनरने पहिलं नाव अनाऊन्स केलं, ॲलिसा हिली. स्टेडियममध्ये शांतता पसरली. ऑडियन्स, कोचेस, टीम मॅनेजर्स सगळे शांत होते. जगभरातल्या फॅन्ससाठी हिली हे फक्त एक नाव नव्हतं. हिली म्हणजे वर्ल्ड कप सेंचुरीज, हिली म्हणजे ॲग्रेसिव्ह ओपनिंग्स, हिली म्हणजे दमदार आणि एक्सपिरियन्स लीडर. तिचं नाव घेताच टीम्स एकमेकांना भिडतील, लाखो करोडांच्या बोली लागतील, स्टेडियम गरजायला लागेल याची सर्वांनाच खात्री होती. कारण हिली वादळासारखी ग्राउंडवर उतरते आणि आपल्या बॅटने समोरच्या टीमचा कॉन्फिडन्स एका झटक्यात उडवून लावते. पण 26 तारखेला जे घडलं ते विश्वास ठेवण्यापलीकडचं आहे. ऑक्शनरकडून एकदा, दोनदा, तीनदा हाक आली. 50 lakhs. एनी टेकर्स? सगळ्या टीम्समध्ये सायलेन्स पसरला आणि शेवटी ऑक्शनरचा हॅमर पडला. ॲलिसा हिली अनसोल्ड. पण असं काय झालं की एवढ्या तगड्या प्लेयरला कुठल्याच टीमने घेतलं नाही? तर गंमत अशी आहे की यावर्षी सगळ्या टीम्सने स्टार पॉवरपेक्षा, वन वुमेन शोपेक्षा टीम बॅलन्स आणि ऑलराऊंडर्सला इम्पॉर्टन्स दिलाय. सगळ्या टीम्सने मैदानावरच्या मॅचेस सुरू होण्याआधीच इथे स्ट्रॅटेजिक गेम्स खेळायला सुरुवात केली. या ऑक्शनची सर्वात मोठी बोली लागली 3,20,00,000. वन डे वर्ल्ड कपमध्ये 200 पेक्षा जास्त रन्स आणि 20हून जास्त विकेट्स काढणाऱ्या दीप्ती शर्मावर. आणि कसलाही विचार न करता UP वॉरियर्सने तिला टीममध्ये घेतलं. त्यामुळे WPL 2026ची ती सर्वात महागडी प्लेयर ठरली. ऑक्शन पुढे जात होतं आणि स्टेडियममध्ये सर्वात मोठा आवाज तेव्हा झाला जेव्हा मुंबई इंडियन्सने अमेलिया करसाठी 3 कोटीची बोली लावली. कारण ऑक्शनच्या आधी हरमनप्रीत कौरसोबत आणखी 5 प्लेयर्सला रिटेल केलेल्या मुंबईच्या टीमकडे आता 5,75,00,000 उरले होते आणि त्यात त्यांनी अमेलियासाठी निम्मी पर्स खर्च केली. हे पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे जवळपास 3 वर्ष इंडियन टीममधून बाहेर असलेल्या शिखा पांडेची रॉयल एंट्री यंदाच्या WPL मध्ये होती. 2,40,00,000 बोली लावून UP वॉरियर्सने तिला टीममध्ये घेतले. यावर्षी सगळ्याच टीमने स्ट्रॅटेजिक गेम्स खेळले. सुपरस्टार प्लेयर्सपेक्षा ऑलराऊंडर्सने इम्पॉर्टन्स दिले आणि टीम कोऑर्डिनेशनवर भर दिलाय. त्यामुळे ही WPL पाहणं म्हणजे एक भारी एक्सपिरियन्स असणार आहे, यात तर शंका नाहीये. तुमच्या आवडत्या प्लेयर्स आणि नवीन तयार झालेल्या टीम्स पाहून तुम्हाला काय वाटते? तुम्ही या टीम सिलेक्शन सोबत सॅटिस्फाईड आहात का? लवकर कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच तुमच्या आवडत्या स्पोर्ट्सबद्दल जाणून घेण्यासाठी AGC स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.